स्ट्राईकला फलंदाज पाहू आपण अमर केनी आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय जयदास म्हात्रे असे दोन फलंदाज आपल्याला दुरू पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हरीश भगतला आपण पाहू. पहिल्या षटक घेऊन तयार असणारे 3 षटकांची लढत 3 ओव्हर मॅच दोन संघांच्या मध्ये भेटीला आली आहे. एका बाजूला आपण पाहतोय सुकापूर, एका बाजूला आपण पाहतोय मोठा कांदा. या दोन संघांमध्ये फाईट लढत बॅटल झुंज पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे. पहिला बॉल पंचांचा इशारा ग्रीन सिग्नल लेट्स प्ले गेम इज ऑन. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल अमर केनी सुरुवात केली आहे आणि या बॉलवर 1 बाउन्स 1 टप्पा बॉल फरार. श्री गणेशा केलाय चौकाराच्या साह्याने चौकार. पहिल्याच बॉलवर हवाई सफर जरूर बॉलला दाखवला होता तिथे मात्र एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल गेला चौकारासाठी. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर हा बॉल लेग स्टिकला ठेवण्याचा प्रयत्न. पंच इशारा करतील अवांतर वाईट बॉल. इथे मात्र स्क्वायर मारा. धावसंख्या धावून पोहोचेल 5 या धावसंख्येवर. दोन संघांमध्ये फाईट बॅटल रंगत जरूर आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय सुकापूर, एका बाजूला पाहतोय मोठा कांदा. दोन संघांमध्ये फाईट अंतिम रात्र आहे आज. फायनल खेळवायची आपल्याला पाहायला मिळते. आई बॉल तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळते. पंच इशारा करतील व्हाईट बॉल. तर मी विनंती करेन तलोजी मजकूर टीमचे कॅप्टन आपण आमच्या मंचाशी संपर्क साधा, आयोजकांशी संपर्क साधा लगेच. तलोजी मजकूर टीमचे कॅप्टन लगेच आपण संपर्क साधा. पहिला बॉलवर चौकार, त्यानंतर सलगची 2 वाईट आपण पाहतोय. डिलिव्हरी फेकला 3, त्यामध्ये लीगल 1. हा बॉल टप्पा पडल्यानंतर तोचा काठा बदलला होता. गॅप मध्ये बॉल फरार. टप्पा 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 बॉल फरार चौकार. धावसंख्या धावून पोहोचेल ती 10 धावा. धावफल कव्हर 10 रन्स ऑन बोर्ड आपल्याला लागलेला जरूर पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करायचे. गेम स्लो नको, आपल्याला फास्ट गेम पाहिजे. अजूनही भरपूर सारे सामने पेंडिंग आहेत, याच्याकडे लक्ष असू द्या. थंडीचा कडाके तिथे मात्र पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. हाई बॉल ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 10. 3 बॉल एंड 10 रन्स ऑन बोर्ड. 0 विकेट लॉस. टीम सुकापूर पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा हरीश भगत तयार असणारे. स्ट्राईकला फलंदाज अमर केनी. 3 बॉल फेस केले, 2 चौकार लगावलेत. हाई बॉल आपण पाहतोय तिथे मात्र अजून एक वाईड. लेगस्टिकला ठेवण्याचा प्रयत्न जरूर आहे, परंतु नियंत्रण गमावलंय. नियंत्रण तिथे मात्र गमवून बसलाय गोलंदाज हरीश भगत. 3रा वाईड या षटकातील आपण जरूर पाहतोय. 3 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या आपण पाहतोय 11. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. आई बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळते. यष्टीरक्षक सुरेख काम बजावलंय आणि तिथे मात्र फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बाद होईल अमर केनी. एक विस्फोटक फलंदाज तिथे मात्र परतीच्या रस्त्याला. तर ऋषभ पाटील यांचे इथे आगमन, त्यांचंही स्वागत.
चला नवीन फलंदाज आपण पाहतोय अमित पाटील. नॉन स्ट्राईकला फलंदाज जयदास मात्रे. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 11. गोलंदाज तयार आहे. हाई बॉल ऑफसाईडला भिरकवण्याचा प्रयत्न, चपराक लगवण्याचा प्रयत्न होता, परंतु तत्पुरती बॉलवर एक आपल्याला पाहायला मिळते सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो 12. 5 बॉलचा खेळ समाप्त. 12 धावा धावफलकावर लागलेत. गोलंदाज तयार आहे. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज हरीश भगतला आपण पाहतोय. बॉलिंग अटॅकवर सज्ज आहे. लास्ट बॉल आपण जरूर पाहतोय. टप्पा पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी खाली बॉल राहिला, तिथे मात्र अजून एक डॉट बॉल. षटक समाप्तीचा इशारा. आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 12. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण जरूर पाहतोय. विलिंदला पाहतोय. विलिंदचा बॉल तिथे मात्र वेगवान बॉल होता, तिथे मात्र आपण जरूर पाहतोय डॉट बॉल. तर मागच्या मॅचचा हिरो आपण पाहिला जगदीश भोपी. 8 बॉल 15 धावा. तर जगदीश भोपी, प्लीज कम ऑन द स्टेज and collect your man of the match. हाई बॉल तिथे मात्र आपण जरूर पाहतोय भिरकवला जरूर. क्षेत्ररक्षक मागे तैनात आहेत आणि तिथे मात्र पंचाकडून दात मागली होती, परंतु सेफरित्या 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल म्हणजे तो आपल्याला पाहायला मिळतो एकूण 20 धावा. 3 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 20. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. विलिंदला आपण जरूर पाहतोय. पहिला बॉल डॉट नव्हता, त्यानंतर षटकार, त्यानंतर 2 धावा. हाई बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षक मागे तैनात आहेत. थोडीशी मिसफिल्ड, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि हाई बॉलवर 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्यांच्या मदतीने पंचांचा इशारा 1 रन शॉट. या बॉलवर फक्त धाव मिळेल ती सिंगल. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे 21 धावा. धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय अमितला. हा बॉल पंच इशारा करतील अवांतर वाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये धाव गणली जाईल. 22 धावा धावफलकावर. जी शॉट होती ती आता भरून गाडली, तिथे मात्र वाईट बॉलच्या मदतीने 22 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर. विलिंदला आपण जरूर पाहतोय. सुकापूर विपक्ष मोठा कांदक संघ, या 2 संघांमध्ये लढत. गोलंदाज तयार. हा बॉल ऑफ साइडला क्रॅकिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक कंप्लीट. धोका बनू शकतो चान्स, परंतु
तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळेल धावा कंप्लीट होतील 2. 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24. 5 बॉलचा खेळ समाप्त 24. 24 धावा कंप्लीट. शेवटच्या षटकाचा तिथे मात्र शेवटचा बॉलचा अजून खेळ बाकी आहे. त्यानंतर शेवटचं षटक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दुसरं षटक मार्ग असते. 24 धावा फलकावर लागलेत. 11 बॉलचा खेळ संपुष्टात आलाय. चांगला खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळते. दोन षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24. 24 ऑन बोर्ड. गोलंदाजी ट्रॅकवर आपण आता पाहतोय संदीप म्हात्रे. संदीप म्हात्रे तयार असणार आहे. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय जयदास म्हात्रे ऑन स्ट्राईक तयार आहेत. पहिला बॉल संदीप घेऊन तयार आहे. 24 धावा फलकावर लागले. शेवटचं षटक असणार आहे. स्लॉगवरचं षटक. किती धावा जमावले जातील, किती धाव्यांपर्यंत रोखलं जाईल, किती धाव्यांचं टार्गेट सेट केलं जाईल. हा बॉल आपण जरूर पाहतोय. आगली वेगळी रिॲक्शन तिथे मात्र पंचांनी तिथे मात्र वाईट साठी तिथे मात्र रेफर केले. अंपायर्स रिव्ह्यू तिथे मात्र चेक केले जाईल. तर फेअर बॉल आहे. तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हाई बॉल तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल. यष्टी रक्षण सुरेख जरूर पाहायला मिळते. सप्लाय पाहायला मिळाली यष्टी रक्षकाच्या माध्यमातून. चान्स शोधत होते तिथे मात्र, परंतु फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सैफ होते. तिथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता सलगचे 2 डॉट. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. स्ट्राईकला फलंदाज जयदास म्हात्रे सलामीसाठी जरूर आले होते. 3 बॉल खेळलेत. अजूनही शून्याचा भोपळा फोडला नाहीये. हाई बॉल. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते आणि स्टंपिंगच्या स्वरूपात फलंदाजाला तिथे मात्र बाद व्हावं लागेल. विकेट बहाल केली आहे. विकेट देऊन टाकली आहे असं म्हटलं तरी चालेल. नवीन फलंदाज संदीप मस्कर. टीमचे मुख्य खेळाडू म्हणून ओळख संदीप मस्कर यांची आपल्याला जरूर पाहायला मिळते. बिझनेस असो, क्रीडा क्षेत्र असो, सर्वांमध्ये योगदान या खेळाडूचं आपल्याला जरूर पाहायला मिळते. संदीप मस्कर तयार आहे. गोलंदाजी तिथे मात्र आपण पाहतोय फलंदाजी करण्याआधी गोलंदाजी ट्रॅकवर संदीप म्हात्रे. संदीप म्हात्रे तो संदीप मस्कर. गोलंदाज तयार असणारे तिथे मात्र संदीप म्हात्रे. स्ट्राईकला फलंदाज. 2 संदीप मध्ये आपल्याला ही बॅटल पाहायला मिळते. एका बाजूला सुकापूर, एका बाजूला मोठा कांदा. धावसंख्या ती आपल्याला पाहायला मिळते 24. 3 बॉल मध्ये 1 विकेट पाहायला मिळते. तिथे मात्र पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार संदीप म्हात्रे. स्ट्राईकला फलंदाज संदीप मस्करला आपण पाहतोय. चौथा बॉल. चौथा बॉल. तडाखा दाखवलाय. षटकार. आल्या आल्या स्वॅग से करेंगे सबका स्वागत सांगत असताना स्वागत केलंय गोलंदाजाचं षटकाराच्या माध्यमातून.
षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतील 30 कंप्लीट. 30 धावा. 30 धावा ऑन बोर्ड आहेत. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या बॉलवर 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. 39. 32 ऑन बोर्ड. शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे. तर गोलंदाजावर आक्षेप घेतलाय तर चेक केलं जाईल ऑन स्क्रीन. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. जरूर आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल ऑन स्क्रीन चेक केलं जाईल. लगेच डिसिजन येईल. तिथे मात्र गोलंदाज तयार. शेवटचा बॉल होता. तिथे मात्र जरूर पाहतोय चांगली गोलंदाजी. 1 कंप्लीट केली जाईल आणि या बॉलवर फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. 33-34 धाब्यांचं असणारे टार्गेट. येणारे बॉल असतील 18 आणि गरज आहे 34ची. 18 बॉल 34. एका बाजूला सुकापूर, एका बाजूला मोठा कांदा संघ यांच्यामध्ये आपण लढत पाहतोय. चला सुकापूर संघ आपले खेळाडू घेऊन लगेच आपण मैदानात उतरा. त्यानंतर मोठा कांदा टीम आपले 2 सलामीर फलंदाजांची गणना करून ठेवा. लगेच त्यांना आपण मैदानात पाठवा. तर आमचे कॉमेंटेटर मित्र ऋषभ पाटील ते सुद्धा आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. तळोजे मजकूरचे ऋषभ पाटील त्यांचंही स्वागत आहे. तर आवाज बदल करू मी फेरबदल. ऋषभ पाटील तलोजे मस्कोर यांच्याकडे आम्ही बोलू. हॅलो हॅलो. हॅलो. चला तलोजा मजकूर संघाचा संगणक यायचा आपण लगेच. आलेल्या तमाम रसिकांना एकता ट्रॉफी आपण पाहतोय. 40+11 संघ आपण पाहतोय. आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. 2 दिवसाची स्पर्धा आपण पाहतोय. नेरागाव जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये 14 संघांनी भाग घेतला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. हॅलो हॅलो. चला पंच आपण विनंती असं आपण लगेच सामना चालू करायचा आपण लगेच. पंच स्पीडअप करा आपण. जरा फलंदाज आपण देखील जा सहकार्य करा आपण.
आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहायला भेटतो तोच म्हणजेच आपण पाहतोय सामना चालू आहे तो म्हणजेच ज्या संघाने फलंदाजी केली आणि 3 षटकामध्ये धावा त्या उभारल्या त्या म्हणजेच आपण पाहिल्या तर तब्बल 18 चेंडूमध्ये चला 2 फलंदाज रवाना झालेत आपल्याला पाहायला मिळतील. तर क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतो सुकापूर 11 संघ, त्याच्या आगेट फाईंग करणारा संघ आपण पाहतोय मोठा खांडा आज संघ आपण पाहतोय. 3 षटकांचा सामना आणि येणाऱ्या 18 चेंडू आपण पाहतोय. 34 धावांची गरज असेल तर याची सामना जिंकेल तो म्हणजे तलोजा मजकूर संघासमोर केलेल पापन आणि सामना 2 षटकांचा केलेला राहील. दोन्ही संघ सांघिक कोट्यातील पहिला आणि वैयक्तिक कोट्यातील पहिला गोलंदाज सज्ज झालाय. यावेळीच गोलंदाज सज्ज झालाय तो म्हणजेच सुकापूर संघाचा अमर केणी सज्ज झालाय. समोर त्याला फाईट करीन फलंदाज मोठ्या खांडा संघाचा फलंदाज मंगेश नामक फलंदाज. चला पंच आपला ग्रीन सिग्नलमध्ये सामना सुरू करा. पंचांचा इशारा देखील आलाय. सामना सुरू झालाय. यावेळी चेंडूला भिरकून दिलाय, दिशा दिली, कलटणी दिली, चेंडूला भिरकून दिलाय. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार, दणदणीत चौकार. श्री गणेश ओपन झाले. पहिल्या चेंडू आलाय चौकार. चौकारच्या मदतीने आपण पाहतोय मोठा खांडा संघाची धावसंख्या पाहिली तर 4 धावा. यावेळी जबरदस्त फटकेबाजी पहिल्या चेंडूवरती. यावेळी सरपंचांचा इशारा येईल. वाईट चेंडू, एक धाव लागेल. एक धावीच्या बरोबर संघाची धावसंख्या 5 या अंकावरती पाहतो आपण. इतना गोलंदाजी चांगली करावी लागेल, इतना फलंदाजी देखील चांगली करावी लागेल यावेळी दोन्ही संघाला. काय चेंडू होता, जबरदस्त वेग होता चेंडूला. दिशा दिली, कलटणी दिली, वेग दिला. चेंडू जात धीरताव. सांगी कोटा भरला जातोय गोलंदाजाचा. संघाची धावसंख्या दोन्ही चेंडूचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या पाहिली तर 5 धावा. यातील कुठला संघ जिंकेल तो समोर तलोजा मजकूर संघासमोर खेळेल. तलोजा मजकूर संघ आपण पाहिला तर डब्बल. ओहो पटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण तिथं स्वतः किपर आहे. फलंदाज बाद पहिला गडी घालत झालाय. यावेळी मोठा खांडा संघाचा मंगेश नामक फलंदाज बॅक टू द पवेलियन. या तलोजा मजकूर संघाने 3:30 वाजता तयारी केली होती आणि 5:30 ते 6 वाजता या मैदानावरती दाखल झाला होता संघ. त्याचा सामना या संघासमोर यातना कुठला संघ जिंकेल तो तलोजा मजकूर संघासमोर खेळेल. तलोजा मजकूर संघ म्हटलं ना तर वेळेचा अभिमान आणि सन्मान राखणारा संघ असेल. पहिला या रायगड पनवेलमधील संघ असेल तो तलोजा मजकूर संघ असेल. कारण या संघाचे कॅप्टन असते आमचे सतीदादा पाटील, दीपकदादा पाटील, अनिलदादा पाटील, राजे हे असतील. यावेळी फटका चांगला स्वतः क्षेत्ररक्षण देत आहे. पुन्हा एकदा वारंवार चुकी होतोय. एकदा पूर्ण, दुसरीदाचा प्रयत्न आणि 2 धावा असं तिथं पूर्ण. या 2 धावच्या बरोबर संघाची धावसंख्या पहिली धावपैकी धावा लागल्या त्या म्हणजे 7 धावा. एक गडी देखील बाद झालाय. षटका मग पहिला पाहतो गोलंदाज सज्ज झालाय. आपण पाहतो तो म्हणजेच
सुकापूर संघाचा चला पंचाचा हॉस्पिटल करा. पण जरा तलुज मजकूर संघाचा विचार करा. यावेळी चेंडूला दिशा दिली, कलाटणी दिली, शतरक्षण चेंडू खाली चुकी झालाय, चेंडू भिरकवून दिलाय, पंचांचा इशारा येईल. चला चेक करा थोडा, पंचांचा इशारा आहे. चला पंचांचा इशारा. चौकाराच्या बरोबर संघाची धावसंख्या 4 पुढे सरक्या संघाची धावसंख्या 1 11 या घरामध्ये धावसंख्या आपण पाहतोय 11 धावसंख्या. षटक क्रमांक पहिला आणि या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळी चेंडू तांदण नाही, हे वन कोलीचा येईल दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 17 या अंकावरती. जर तळवी मजकूर संघात संघाला विनंती असेल या पण लगेच यातले जो कोण संघ जिंकेल तो आपल्या अगेन्स्ट सामना होईल. या लगेच आलेल्या तमाम रसिकांना विनंती करतो की या पण व्यासपीठावरती कोणाचं देखील इथं आगमन असेल त्याने विनंती करतो की या पण लगेच व्यासपीठावरती खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. 40+ संघ आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय. एक षटकाचा खेळ समजा 87 धावसंख्या पाहिली तर 17 धावा. षटका मग दुसरा गोलंदाज सज्ज झालाय संदीप मस्कर. धावसंख्या 1 पडे संघाची धावसंख्या धावपैकी 18 ही धावसंख्या आपण पाहतोय. यावेळी जबरदस्त चेंडू होता. चेंडूला गती होती, दिशा होती, वेगवान चेंडू होता. फलंदाजाला चेंडू समजला नाही. चेंडू जात निर्धाव सांगी कोटा भरला जातोय गोलंदाजाचा. गोलंदाज संदीप मस्कर नामक गोलंदाजाचा. अथ्था मात्र समीकरण बदलय. येणारे 10 चेंडू 16 धावांची गरज. यावेळी चेंडूला गोलंदाजाची एक कौतुकता केली तर गोलंदाज इथना पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू 1+1. संघाची धावसंख्या 2 पुढे संघाची धावसंख्या धावपैकी लागली ती म्हणजेच 20 धावा. अजूनही काही चेंडू फेकायचे आहेत. 14 धाव्यांची गरज असेल. यावेळी फलंदाज फटका घेतलाय त्याच्या अव्वाकाच्या बाय क्षेत्ररक्षणाच्या. चेंडू भिरकवून दिलाय. वन कोलीचा 1 बाउन्स फॉर एहिल चौकार आणि चौकाराच्या बरोबर संघाची धावसंख्या धावपैकी लागली ती म्हणजेच 24 धावा. धन्यवाद. येणारे 9 चेंडू 10 धावेची गरज. तर तलोजी मजकूर संघ संगणकाला विनंती असेल या पण लगेच अजून खेळू तर अजून जातील लगेच. या पण डबल 10,000ची लूट झाली. तलोजी मजकूर संघ या पण
जबरदस्त चेंडू होता. फलंदाजा चेंडू समोरला चेंडू जातो. निताव सांगी कोटा भरला तर गोलंदाजाचा आता मात्र समीकरण टेपलाय तो म्हणजे येणारे 8 चेंडू 10 धाब्यांची गरज. पा याच्या मागील सामना देखील पाहिला होता. तलोजा मजकूर विपक्ष हा चेंडू पंचांचा इशारा. वाईट चेंडू एक धाव लढले. एक धावचे बरोबर संघाची धावसंख्या धावपैकी लागली ती म्हणजेच 25 धावा. येणारे 8 चेंडू 9 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल मायबाप या स्पर्धेचा नेम असेल. खूप मोठं मैदान आहे. खूप मोठी स्पर्धा देखील आहे. खूप मोठं आयोजन आहे आणि असाच आयोजन सातत्याने आपण पा या आयोजनाचा निर्णय पा 40+ संघ बळला तर जुन्या आठवणी. जबरदस्त चेंडू होता. फलंदाजा चेंडू समजला नाही. 8 धावेची गरज आहे. फलंदाज षटकार टोकण्यासाठी एक धडक चालू त्याच्या बॅटमधून. येणार 7 चेंडू 9 धावेची गरज आहे. षटकारील अजूनही शेवटचा चेंडू. यावेळी चेंडू विकून दिला. क्षेत्ररक्षण चेंडू खाली. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? एक धाव तिथे पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि इथना 2 धावा. या 2 धावेच्या बरोबर संघाची धाव संख्या धावपैकी लागली ती म्हणजेच 27 धावा. येणारे 6 चेंडू आणि 7 धावेची गरज. स्पर्धेचा नेम कंपल्सरी मायबाप चेसिंग असेल. षटकामो तिसरा आपण पाहतोय बॉलर रतन केणी सुकाकपूर संघाचा आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 पनवेल एन करून सज्ज झालाय. त्याला फाईट करीन फलंदाज आपण पाहतोय. योगेश. येणारे 6 चेंडू 7 धावेची गरज आणि या स्पर्धेचा नियम मायबाप कंपल्सरी चेसिंग असेल. पाफन यावेळी चेंडू थांबणार नाही. चेंडूने खूप वेग घेतलाय. 2 क्षेत्ररक्षणामधून चेंडू भागलाय. एरी चौकार. या चौकारच्या बरोबर संघाची धाव संख्या धावपैकी लागली ती म्हणजेच 31 धावा. अठ्ठा मात्र समीकरण टेपला तो म्हणजे येणारे 5 चेंडू आणि 3 धावेंची गरज. यावेळी सामना खुला झालाय. सामना जिंकला तो म्हणजेच आपण पाहतोय जबरदस्त सामना जिंकला तो म्हणजेच मोठा कांदा संघानं. तर मोठा कांदा संघाचा संगणकाला विनंती असेल यापण नाणेफेकीसाठी आणि तलोजी मजकूर संघाच्या संघाला विनंती करते यापण. चला एका बाजूला मोठा कांदा एका बाजूला तलोजी मजकूर. 2 संघांमध्ये फाईट होईल. 2 षटकांची लढत असेल. आम्ही दोघांना इथे मात्र इन्फॉर्म करतोय. तलोजी मजकूर विपक्ष